नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 31 ऑक्टोबर 2025. आज सकाळची उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये कितीनी वाढ झाली आहे, त्याचबरोबर आपल्या उजनीतून भीमा नदीमध्ये किती पाणी सोडलेलं आहे आणि उजनीची सध्याची टक्केवारी किती आहे, किती धरायला पाहिजे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.830 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 117.23 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 53.57 TMC. उजनी धरण सध्याला 100%वर थांबलेलं आहे. खरं तर 100%च्या वर उजनी धरण जायला पाहिजे, कारण या पुढच्या काळामध्ये पावसाची शक्यता खूपच कमी आहे. 111% उजनी धरण धरणारं आता 100%पर्यंत थांबवलेलं आहे. खरं तर इथनं पुढं 11% म्हणजे 6 TMC पाणी साठवण क्षमता असतानाही उजनी धरण 100%वर का थांबवलं गेले याचं गणित उजनी प्रशासनाला कळत नाही. त्यांना विचारलं तर ते म्हणते वरचा आदेश आहे. नेमका वरचा आदेश काय आहे? कारण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये उन्हाळ्याची एखादी पाळी कमी होण्याची शक्यता आहे. 6 TMC मध्ये जवळपास एक कॅनलची पाळी कमी होऊ शकते. तर उजनीत येणारा विसर्ग आहे दौंडचा, तो कालच्यापेक्षा वाढलेला आहे. सध्याला 6677 क्युसेकचा विसर्ग उजनीत दौंडमधून मिसळतोय. परंतु उजनीतून भीमा नदीमध्ये सध्याला 4400 क्युसेकचा विसर्ग सोडला जातोय आणि पॉवर हाऊसचं 1600, असं 6000 क्युसेकचा विसर्ग खाली सोडला जातोय. त्यामुळं उजनीत येणारं पाणी पूर्णपणे खाली सोडून दिलं जात आहे. आता तर उजनी धरण 100% म्हणजे 111% म्हणजेच 117 TMCच्या वर धरण भरलं पाहिजे, परंतु असं होताना दिसत नाही. तर उजनीत येणारा पाण्याचा प्रवाह जरी जास्त असला तरी सोडण्यात येणारा पाण्याचा प्रवाहही त्यापेक्षा जास्त असल्यामुळं उजनीत येणारं पाणी पूर्णपणे खाली जात आहे. जवळपास आतापर्यंत या पावसाळ्यामध्ये उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 220 ते 225 क्युसेक 220 ते 225 TMC पाणी खाली सोडून देण्यात आलं आहे. परंतु आता पाणी धरण्याची गरज आहे. ठिकठिकाणचे बंधारे अडवण्याची गरज आहे. कारण येणारा काळ कसा असेल धड उजनी धरण प्रशासनाला माहीत नाही आणि आपल्यालाही कल्पना करता येत नाही. आता यावर्षी 12 मे पासून आतापर्यंत पाऊस भरपूर प्रमाणात पडलेला आहे, परंतु पुढील काळात पडेल की नाही याची गॅरंटी कोणालाच नाही. त्यामुळं अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.